त्याग अ सायलेंट लव्ह स्टोरी पार्ट 5. बॉस. तेवढ्यात जॅक्सन आला आणि त्याने आपली नजर मोठ्या मुश्किलीने त्यांच्यावरून हटवली. अवनीश निघून गेला होता. साधिका आपल्या आवीसोबत बोलत त्याला खाऊ घालत होती. नंतर तिने जेवण करून घेतलं. कल्पेश नंतर तिला काही बोलला नाही म्हणून तिने अवीला आपल्यासोबतच ठेवलं. नम्रता, तुझ्या बघण्यात एखादी सिंगल रूम आहे का? रेंट जास्त नको, साधिका म्हणाली. तू राहते तिथे काही प्रॉब्लेम झाला का? नम्रताने विचारलं. तसं साधिकाने तिला रेंट वाढवलं ते सांगितलं. आता 1,000त तो बंगला बांधणार आहे का? किती नीच लोक असतात. एकटी बाई बघितली का त्रास देणारे असतातच. तुला मी आधी सांगितलं होतं, सोड ती रूम. बरं झालं तू आज बोलली. माझ्या बाजूलाच एक रूम आहे. रेंट जास्त नाही आणि आवीची काळजी नाही. माझे आई बाबा घरीच असतात, ते सांभाळतील त्याला, नम्रता म्हणाली. साधिकाचा प्रॉब्लेम तिने सॉल्व केला होता. रूमचं ठीक आहे, पण काका काकूंना अवीचा त्रास नको. आता स्कूल सुरू होईल. तिथेच जवळपास एखाद्या स्कूलमध्ये मी त्याचं ॲडमिशन करून घेते. म्हणजे माझ्या कामाच्या वेळेत तो स्कूलला जात जाईल. साधिकाला सगळ्याच बाजूने विचार करावा लागायचा. हो, माझ्या घरापासून स्कूल जास्त दूर नाही आहे. माझी आईसुद्धा त्याला स्कूल सुटल्यावर घेऊन येऊ शकते, ती म्हणाली. तू त्या घर मालकासोबत बोलून घे. मला लवकरात लवकर ती रूम सोडायची आहे, साधिका म्हणाली. नम्रता लगेच हो बोलली. संध्याकाळी दोघं मायलेकं थोडा भाजीपाला घेऊन घरी आले. अवी आज थकला होता. साधिकाने आज फक्त छान खिचडी बनवली आणि त्याला खाऊ घातली. अवी लगेच झोपला. तो झोपल्यानंतर तिने जेवण केलं आणि भांडी आवरली. आता आपण नम्रता जवळच राहायला जाऊ म्हणून तिला आनंद झाला होता. कोणीतरी आपलं जवळ असणार होतं. त्यामुळे आता तिला आधार मिळाल्यासारखं वाटत होतं. ती एकदा दोनदा नम्रताच्या आईवडिलांना भेटली होती. त्यावरून त्यांचा स्वभाव कसा आहे हे तिला माहीत झालं होतं. दुसऱ्या दिवशी अवनीश निघून गेला होता. घरी त्याची वाट बघत बसलेली त्याची प्रिन्सेस तो येताच पळत सुटली. डॅडा डॅडा, ती पळत आली. तसं त्याने तिला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी ती त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला बिलगली. आय मिस यू डॅडी, ती म्हणाली. अवनीशने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अवनीशने सर्वंटला इशारा केला तसे ते त्याच्या गाडीतलं सगळं सामान घेऊन आले. प्रिन्सेस, तुझ्यासाठी मी काय काय आणलं आहे बघ. त्याने तिला खाली उतरवलं आणि समोर इतके गिफ्ट बघून तिने तोंडावर हात ठेवले. तिची ती क्यूट रिॲक्शन बघून तो गालात हसला. जा बघ काय काय आहे, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो, तो म्हणाला आणि जायला लागला. तेवढ्यात त्याला एक आवाज आला. अजून किती दिवस लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे तू अवनीश, त्याचे डॅड मिस्टर अधिराज राजवर्धन म्हणाले. मला लग्नच करायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, अवनीश म्हणाला. गेल्या 5 वर्षापासून त्या दोघं बापलेकांमध्ये फूट पडली होती. अवनीश, मी मिस्टर जाधव यांची मुलगी तुझ्यासाठी बघितली आहे. मुलगी चांगली आहे. ती चांगली आहे मग तिच्यासाठी चांगलाच मुलगा बघा. माझ्यासारख्या वाईट माणसासोबत तिचं लग्न करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असं बोलून अवनीश निघून गेला. अति हट्टी आहे हा मुलगा, कधीच ऐकणार नाही. जोपर्यंत ही मुलगी आहे ना तोपर्यंत अवनीश लग्न करणारच नाही, अधिराज त्या 5 वर्षाच्या चिमुरडीकडे बघून रागात म्हणाले. अवनीश फ्रेश होऊन आपल्या प्रिन्सेसकडे आला. तिने सगळे गिफ्ट ओपन केले होते आणि एका डॉलसोबत बोलत होती. देऊ, तुला सगळे गिफ्ट आवडले का? त्याने तिला आपल्या मांडीवर बसवलं. हो, खूप छान आहे, अगदी तुमच्यासारखे, ती छान स्माईल करत म्हणाली. तसा त्याने तिचा गाल पकडला. अवनीश, आल्या आल्या आपल्या प्रिन्सेसला भेटला, पण आपल्या माई आजीला भेटायला तुला वेळ नाही का?
एक वयस्कर स्त्री त्याच्या दिशेने चालत येत होती. त्यांचं वय भरपूर असल्यामुळे चालायला त्रास व्हायचा. त्याने देविकाला बाजूला बसवलं आणि जाऊन त्याच्या माई आजीला हात दिला. माई म्हणजे त्याच्या वडिलांची आई, त्याची आजी, खूप प्रेमळ. अवनीशवर त्यांचा खूप जीव होता. तुला भेटायला येणारच होतो मी, अवनीश म्हणाला आणि त्याने त्यांना सोफ्यावर बसवलं. पण तुझ्या लाडोबाने तुला माझ्याकडे येऊच दिलं नसेल. डॅड आला की तिला फक्त तिचा डॅडी पाहिजे असतो. तिला अजिबात तुला कोणासोबत शेअर करायचं नसतं. माई म्हणाल्या तसा त्याने देविकाच्या डोक्यावरून हात फिरवला. अवनीश, तुझं दिव्यूवर इतकं प्रेम आहे, मग तिच्यासाठी तू लग्न कर. तू तिला बापाचं प्रेम देत आहेस, पण तिला आईचं प्रेमही मिळायला हवं. माई म्हणाल्या. त्यांनी मगाशी त्या बापलेकाचं बोलणं ऐकलं होतं. माई, आत्तापर्यंत ज्या पण मुली बघितल्या त्यांना माझी बायको होण्यात इंटरेस्ट आहे, पण दिवूची आई होण्यात नाही. आणि मला माझ्यासाठी बायको नाही तर दिवूसाठी आई हवी आहे. आणि तिला खरंच आईचं प्रेम देऊ शकणारी एकही मुलगी नाही आहे. पुढे जाऊन तिलाच त्रास व्हायला नको म्हणून मला लग्नच करायचं नाही आहे. माझी दिवूसाठी मी एकटाच बस आहे. तो म्हणाला तसा माईने त्याचा हात पकडला. मग आयुष्यभर तू एकटाच राहणार आहेस का? तुला लाईफ पार्टनरची गरज नाही का? आणि प्रत्येकाला लाईफ पार्टनर हवा असतो. सुखादुःखाचा साथीदार हवा असतो. मान्य आहे तुझं दिव्यूवर खूप प्रेम आहे, पण तुझं काय अवनीश? तुला बघून रोज माझा जीव तुटतो. किती वर्ष झाले तुला मन मोकळेपणाने हसताना बघितलं नाही आहे. त्या म्हणाला तसा तो त्यांच्या पायाजवळ बसला आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. दिवू आपल्या डॅडीकडे बघायला लागली. त्याने तिला खेळायला जा म्हणून सांगितलं तशी ती तिच्या गिफ्टच्या बॉक्सकडे गेली. राजेश आणि नीता गेल्यानंतर तू त्यांच्या मुलीला बापाचं प्रेम दिलं. तुझी आई तुझ्यापासून कायमची दूर गेली. या घरात मीच एकटी, पण मीही अशी. घरात किती नोकर चाकर असले तरी आपल्या माणसाचं प्रेम हे प्रेमच असतं. दिवूला आईची गरज आहे. या घराला एका लक्ष्मीची गरज आहे. तुला एका बायकोची गरज आहे. त्या त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याला समजावून सांगत होत्या. राजेश आणि नीता, अवनीशचा मोठा भाऊ आणि वहिनी. एका अपघातामध्ये त्याचे भाऊ वहिनी तर गेलेच, पण त्याची आईसुद्धा गेली. तेव्हा दिवू फक्त 1 महिन्याची होती. ते तिघे गेल्यानंतर अधिराज यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यावेळेस अवनीशने सगळं सांभाळून घेतलं. अधिराज अवनीशच्या मागे लग्न कर म्हणून लागले होते, पण त्याने दिवूसाठी लग्न कधीच करणार नाही हा निर्णय घेतला आणि तेव्हापासून दोघांमध्ये खटके उडायला लागले. ते आत्तापर्यंत बंद झाले नव्हते. माई, दिवूकडे बघ. एकदा तिचा हसरा चेहरा बघ, तिचा आनंद बघ. तिच्यासाठी मी लग्न करायला तयार आहे, पण नंतर जर तिच्या चेहऱ्यावर हा आनंद गेला, तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू कायमचं हरवलं तर आपला एक निर्णय माझ्या दिवूचा आनंद कायमचा हिरावून घेईल. अवनीश म्हणाला तसा माईंनी कपाळावर हात मारून घेतला. त्याला समजून सांगावं म्हणजे अशक्य गोष्ट होती. मम्मा, आपण कुठे चाललो आहे? साधिकाने तिच्या रूममधलं सगळं सामान बाहेर काढलं होतं. नम्रताचं बोलणं तिच्या शेजारच्या रूमच्या मालकासोबत झालं होतं. तिथे रेंटही कमी होतं, त्यामुळे साधिका लगेच तयार झाली आणि तिने हा रूम सोडण्याचा निर्णय घेतला. ती तसं करमराकरांसोबत बोलली होती. त्यांनी तिला थांब म्हणून विनवणी केली, पण ती आता थांबणार नव्हती. झाला तितका त्रास पुरेसा झाला होता. तिचं जास्त काही सामान नव्हतं. तिने फक्त एक रिक्षा केली. त्या रिक्षाचे 2 चक्कर झाले तरी तिचं सगळं सामान येत होतं. थोडेफार भांडे होते, अवीचे आणि तिचे काही कपडे होते. बाकी घरात फर्निचर वगैरे काही सामान नव्हतं. एक बेड होता, तोही करमरकरांनी घेतला होता, त्यामुळे त्याचीही काळजी नव्हती. आपण आता एका नव्या घरात चाललो आहे, तिथून तुझं स्कूल पण जवळ आहे, ती म्हणाली. तसा त्याला आनंद झाला. साधिका, अवी त्यांनी बघितलेल्या नवीन घरी आले. नम्रताच्या आईने स्वतः तिची रूम साफ करून घेतली होती. आता त्या तिघी मिळून घरातलं सामान लावत होत्या. मालक पण आला होता. साधिकाने त्याला 10,000 रुपये डिपॉझिट दिलं आणि भाडं 1 महिना झाल्यावर देणार होती. मालक निघून गेला. या तिघींनी व्यवस्थित सामान लावलं. अवी तर ते छोटंसं 1 रूमचं घर बघून खुश झाला होता. सामान आणण्यात आणि लावण्यातच त्यांचा दिवस गेला.
त्यामुळे नम्रताच्या आईने साधिकाचं आणि अवीचं जेवण त्यांच्याकडेच बनवलं होतं. 2-3 दिवसांनी आपण इथल्या जवळच्या स्कूलमध्ये जाऊन अवीचे ॲडमिशन करून घेऊ, कारण आता लवकरच स्कूल चालू होतील, नम्रता म्हणाली. हो, आणि 2-3 दिवस अवीला आम्ही सांभाळू. तू अजिबात त्याची काळजी करू नको, नम्रताचे बाबा म्हणाले. साधिकाला त्यांचा खूप मोठा आधार मिळाला होता. आता तिला अवीचं टेन्शन राहणार नव्हतं. अवी नवीन घरात लगेच रुळला. दिवसभर थकल्यामुळे दोघं मायलेकं लवकरच झोपले. अवी, तू तिथे काय करत आहेस? अवी खिडकीत बसून खाली बघत होता. त्या रूमला 2 खिडक्या होत्या. एक किचन ओट्याजवळ आणि एक बाजूला होती. त्यामुळे त्याला घराच्या मागच्या बाजूचं दिसायचं. आधी ते राहत होते तिथे फक्त किचनलाच खिडकी होती. त्यामुळे त्याला बाहेर बघायला मिळत नव्हतं. मम्मा, मला हे घर खूप आवडलं, तो म्हणाला तशी ती हसली. त्याला आवडलं म्हणजे सगळं ठीक झालं. अवी, आज तू नम मावशीच्या घरी थांब. तिथे आजी बाबा असतील, त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. कुठेही बाहेर जायचं नाही, घरातच खेळायचं. मी येईपर्यंत राहशील ना सोन्या? ती म्हणाली. त्याने लगेच होकारार्थी मान हलवली, कारण त्याला पण ते आजी बाबा आवडले होते. हो मम्मा, मी थांबेल त्यांच्याजवळ, तो म्हणाला. तशी तिने त्याच्या गालावर पप्पी घेतली आणि तो खुदूखुदू हसायला लागला. साधिका आणि नम्रता आपल्या कामावर निघून गेल्या. अवी मस्त नम्रताच्या आईवडिलांजवळच थांबला. तो त्यांच्यासोबतच मस्त राहिला आणि तो आल्यामुळे त्यांनाही छान वाटायला लागलं. नाहीतर दररोज दोघंच घरी असायचे. नम्रताच्या आई घरी बसल्या शिवणकाम करायची आणि तिचे बाबा आधी एका कंपनीत होते, पण कंपनी बंद झाल्यापासून ते घरीच होते. नेहमी दोघंच असायचे, पण आता अवी आल्यामुळे त्यांच्या घराला घरपण आलं होतं. त्याचं ते गोड बोलणं ऐकून ते दोघं नवरा बायको खूप हसायचे. साधिकाच्या सांगण्यावरून नम्रताने तिच्या आईला कॉल केला आणि स्वतः साधिकाला ऐकवलं, तर तिचा लाडला खुदूखुदू हसत होता. त्याच्या हसण्याचा आवाज तिला मोबाईलमध्ये सुद्धा येत होता. तसं तिच्या जीवाला खूप बरं वाटलं. आई आपल्या लेकरापासून कितीही दूर असली तरी तिचं मन त्याच्याजवळच घुटमळत राहतं. डॅडी, तू आता परत जाणार? अवनीत जाणार म्हणून दिवूचा चेहरा पूर्ण उतरला होता. जवळपास 1.5-2 महिने झाले होते तो तिच्याजवळच होता, पण त्याला त्याच्या कामासाठी जावंच लागणार होतं. पण जसं त्याने तिला हे सांगितलं तसं तिचा चेहरा पडलेला होता. प्रिन्सेस, डॅडीला काम असतं ना बेटा, मग डॅडीला जावंच लागेल. तो घरी बसला तर प्रिन्सेससाठी गिफ्ट कुठून आणणार? गिफ्ट आणण्यासाठी पैसे लागतातच, आणि पैसे कमवण्यासाठी काम करावं लागतं. माझी प्रिन्सेस खूप हुशार आहे, समजदार आहे. आता इथून पुढे तूही स्कूलला जाणार, मग तुझा वेळही निघून जात जाईल. मी पण माझं काम करून लवकरच तुझ्याकडे परत येईल, तो म्हणाला. पण ती गाल फुगवून रडायच्या स्थितीत आली होती. मला खरंच जावं लागेल बच्चा, तू असा चेहरा पाडून दिला तर डॅडीचं कामात लक्ष लागणार नाही, तो म्हणाला. तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. लवकर या, मी तुमची वाट बघेल, आणि नेक्स्ट टाईम तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन जायचं, ती म्हणाली. तशी त्याने होकारार्थी मान हलवली. ओके, डन, तो म्हणाला. तशी ती खुश झाली. तिच्यापासून दूर जाताना त्याचं मन जड व्हायचं. देऊला भेटल्यानंतर तो माईंना भेटला आणि निघून गेला. आत्ताही तो साधिका होती त्याच हॉटेलला थांबला. एवढंच नाही तर तो आता त्या हॉटेलचा ओनर होता. पण ही गोष्ट अजून साधिकाला माहीत नव्हती, कारण त्याने त्या हॉटेलमध्ये पार्टनरशिप केली होती. त्याला यायला रात्र झाली होती. रूममध्ये आल्यानंतर त्याने आधी दिवूला कॉल केला आणि तिच्याशी बोलून झाल्यानंतर आपल्या कामाला लागला. दुसरा दिवस उगवण्याची तो आतुरतेने वाट बघत होता. जॅक्सन, एक काम कर, त्याने जॅक्सनला काहीतरी सांगितलं. तसा तो निघून गेला. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.